अजित पवार गटाविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिली 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात पुरावे म्हणून एबीपी माझाचे व्हिडिओ दाखवले गेले। ओबीसी नेत्यांची आज पुन्हा बैठक। छगन भुजबळांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडणार। मेळाव्याच्या पुढील रणनीतीवर चर्चा होणार। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा, तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार छगन भुजबळांची घोषणा। मराठा आरक्षण कायद्यामार्फत पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी सभा घेणार। सरकारने 15 दिवसात हरकती मागवल्यात, ज्याची नोंद मिळाली त्याचा सोयऱ्यांना फायदा होणार। रायगडकडे रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगेंचं वक्तव्य। आता तह नाही कायदा झालाय, हरिभाऊ राठोड यांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना दिलेला अध्यादेश अर्धवट। मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंची फसवणूक। उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण। पालिकेकडून 6 दिवसात 28,07,518 घरांचं सर्वेक्षण। ओबीसींचं नुकसान झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू। समाजामध्ये नाहक असंतोष निर्माण होऊ देणार नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना रद्द करण्याची भुजबळांची मागणी चुकीची। छगन भुजबळांच्या भूमिकेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे यांचं वक्तव्य। ओबीसी आणि मराठा समाजाने सरकारपासून सावध राहायला हवं। भुजबळ जी भूमिका घेत आहेत त्यामागे षडयंत्र। भुजबळ काही दिवसांमध्ये अजित पवार गटातून दूर होणार। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा दावा। पंतप्रधान मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता। पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याबाबत आज जिल्हा प्रशासनानं बोलावली तातडीची बैठक। यवतमाळच्या किन्ही इथं पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात। अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची उलट साक्ष। अजितदारांनी गंगावेस तालमीला भेट देऊन तालमीचा घेतला आढावा। यावेळी क्रीडा अधिकारी घरी असल्यानं अनुपस्थित। अधिकाऱ्यांना फोन करून अजितदारांनी सुनावलं। साताऱ्यात अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट। अजित पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा। आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या राहुल नार्वेकरांवर नवीन जबाबदारी। ज्या 10व्या परिशिष्टाचा नार्वेकरांनी वारंवार आधार घेतला त्या परिशिष्टाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती। ज्या व्यक्तीने 10 पक्षांतर करून फसवली, ज्या प्रकारे पक्षांतर केलेल्या फुटीर गटाला मान्यता दिली, अशा व्यक्तीला पक्षांतरबंदी समितीच्या अध्यक्षपदी नेमणं हा घटनाकार आंबेडकरांचा अपमान आहे। संजय राऊत यांची नार्वेकरांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया। इंडिया आघाडीचं भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आलं असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं मत। प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबर येतील। काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांनी व्यक्त केला विश्वास। वंचित आघाडी भाजपला मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेणार नाही। जागा वाटप हा छोटा विषय आहे। संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकरांबाबत प्रतिक्रिया। मराठवाड्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। मराठवाड्यातील 8 जागांपैकी ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा विचार। हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांकडून दावा। पुढील बैठकीत निर्णय। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राज्यातल्या सर्व 48 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। जागा वाटपाचं चित्र बैठकीनंतर स्पष्ट होईल, नाना पटोलेंची माहिती। आजवर एकाच टर्ममध्ये 2 वेळा वेगवेगळ्या पक्षांबरोबर 2दा युती करण्याचा विक्रम कोणीही केला नव्हता, तो नितीश कुमार यांनी करून दाखवला। शरद पवार यांची नितीश कुमारांवर टीका। नितीश कुमार यांनी पलटू कुमार असल्याचं सिद्ध केलंय, त्यामुळे इंडिया अलायन्सला काही फरक पडणार नाही। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांची प्रतिक्रिया। ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजू ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा। ठाकूर यांच्या अटकेची परवानगी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली, मात्र मंत्री मुश्रीफ यांनी त्यावर निर्णय न देता फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे। उद्धव ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। कोविड काळातील कथित खिचडी वाटप आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक।
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. कोकणातील हापूस आंबा नवी मुंबईतील एपीएमसीत दाखल. जानेवारी महिन्यात हापूस आंब्याची विक्रमी आवक. यंदा हापूसच्या 360 पेट्या मार्केटमध्ये दाखल. प्रत्येक पेटीला 7 ते 12 हजारांचा दर. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन. आंदोलनकर्ते सुजित आग्रावकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. मागासवर्ग आयोगाची उद्या ऑनलाईन बैठक. मराठा समाज सर्वेक्षणातल्या अडचणींवर बैठकीत चर्चा होणार. राज्यात बुधवारपासून पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज. गेल्या काही दिवसात 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेला पारा पुन्हा वर जाणार. एसटीचं वाहनतळाचं काँक्रिटीकरण करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागातील बस स्थानकांचं काँक्रिटीकरण केलं जाणार. एसटी महामंडळाने मागवल्या निविदा. यासाठी 18 कोटीहून अधिकचा करणार खर्च. शिवडी नावाशेवा सागरी सेतूवरून दररोज तब्बल 30,000 वाहनांची ये-जा. गेल्या 10 दिवसात 61 लाखांचा टोल जमा. कोस्टल रोड प्रकल्पाचे 84% काम पूर्ण. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोस्टल रोडवर 24 सीसीटीव्ही कॅमेरे, 30 व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टीम बसवणार. मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील जांभूळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीस 10 फेब्रुवारीपर्यंत बंद. वर्ध्यातील कारंजामध्ये पहाटेच्या सुमारास 4 दुकानांना आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. 10 ते 20 लाखांचं नुकसान. अहमदनगर इथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल इथे कंटेनर आणि दुचाकीचा अपघात. या अपघातात आई वडिलांसह 2 भावंडांचा मृत्यू. अपघातानंतर कंटेनर चालक फरार. जंगल सफारी दरम्यान समोर वाघीण आल्यानंतर चालकाने पर्यटक बसलेली जिप्सी उलटली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला वन्यजीव अभयारण्यातली घटना. जिप्सीचा मालक आणि गाईड जखमी. सुदैवाने वाघिणीने पर्यटकांवर हल्ला केला नाही. पुण्याच्या कात्रज चौकात 4 चाकी वाहनाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. परभणीतील जिंतूर तहसीलदारांच्या गाडीने घेतला पेट. तहसील कार्यालयातील घटना. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. आगीत गाडीचं मोठं नुकसान. आग कशामुळे लागली हे कळू शकलं नाहीये. बीडच्या अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रम चालू असताना अज्ञाताकडून दगडफेक. 1 शिक्षक जखमी. या प्रकरणी 10 ते 15 जणांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संकष्टी चतुर्थीनिमित्त नागपूरच्या टेकडी गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी. 16 वर्षांच्या मुलीनं 32 वर्षांच्या पुरुषाला कुस्तीत केलं चितपट. हिंगोलीच्या रुपाली शिंदेची कुस्ती स्पर्धेत बाजी. अवघ्या 10 मिनिटात जिंकला कुस्तीचा डाव. पंतप्रधान मोदींनी परीक्षेवर चर्चा कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा ही खरी तर माझीच परीक्षा. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. आम आदमी पक्ष हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागा स्वबळावर लढवणार. लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील घरी ईडीचं पथक दाखल. कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची चौकशी. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव. कसोटी मालिकेत इंग्लंडची 1-0 अशी आघाडी. आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट मंडळाला दिलासा. राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर घातलेली बंदी उठवण्याचा आयसीसीचा निर्णय. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या फायटर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 89 कोटींवर. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता. 20 कोटीत बनलेल्या हनुमान चित्रपटाचं उड्डाण 250 कोटींच्या पुढे. चित्रपटाच्या निर्मात्यांची सिक्वेलची तयारी. 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. 15व्या दिवशीही हनुमानची बॉक्स ऑफिसवर 8 कोटी 35 लाखांची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.